श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 9 श्री गणेशाय नमः। श्री गुरुभ्यो नमः। जय जयाजी जगदुद्वारा अवतार दीक्षा ज्ञानेश्वरा अघटित मायावतार धरा भिंती वाहना गुरुराया। रेड्यामुखी वेदोच्चार करोनी तोषविले सकळ विप्र फोडोनी भगवद्गीता भांडार सकळ जना वाढिले। ऐसा तू कवी महाराज तरी मम कामनेचे धरणी चोज ग्रंथार्थी विपुल सुरस वैखरी वदवी का। मागिले अध्यायी कथा सुरस दिधली भाक मच्छिंद्रास वर देऊनी वातचक्रास गमन करिता पै झाला। आणि श्रीरामाची झाली भेटी तेणेही वर ओपुनी शेवटी पाशुपतरायाची रामाचे पोटी कामना संतुष्ट केली मच्छिंद्र। असो आता येथुनी मच्छिंद्रनाथ सप्तमोक्षपुऱ्या पाहुनी त्वरित अयोध्या मथुरा अवंतिका यथार्थ काशी काश्मीरी पाहिली। मिथिला प्रयाग गया सुरस तेथे नमुनी विष्णुपदास अन्य तीर्थे करुनी बंगाल देश चंद्रागिरीस तो पातला। गावात करिता भिक्षाटन तो सर्वोपकारी दयाळू ब्राह्मण तयाचे दृष्टी पडता सदन झाले स्मरण भस्माचे। मनात म्हणे याच सदनी पुत्रमंत्र संजीवनी वरद भस्मी सिद्ध करूनी दिधली होती निश्चये। तरी ती साध्वी विप्रजाया सरस्वती नामे होती जया सर्वोपकारी दयाळ द्विजभार्या सुकृत होते तियेचे। तरी 12 वर्ष लोटल्या पाठी पुन्हा मी येईन शेवटी ऐसे वदोनी भस्मचिमुटी सरस्वती ते दिधली असे। तरी त्या मायेचा शोध करून पाहू तियेचा वरदनंदन ऐसे हृदयी मच्छिंद्र आणून सदना माझी प्रवेशला। उभा राहुनी विप्रांगणी हे सरस्वती ऐसी पुकारी वाणी तव ती ऐकुनी शुभाननी बाहेर आली अतित्वरे। येता देखिला योगद्रुम मग भिक्षा घेऊनी उत्तमोत्तम म्हणे महाराजा भिक्षान्न झोळी माझी स्वीकारी। मच्छिंद्र म्हणे वो शोभननी तव नाम काय ते ऐकू दे कानी येरी म्हणे सरस्वती अभिधानी लोकोपचारे मज असे। उपरी मच्छिंद्र बोले तीते नाम काय तव भ्रतागते येरी म्हणे सर्व त्याते दयाळपती म्हणताती। नाथ म्हणे तुम्ही कवण जाती गौड विप्र म्हणे ती तै सरस्वती ऐसे ऐकुनी खूण चित्ती मिळाली तेव्हा नाथाच्या। मच्छिंद्र म्हणे माये ऐक दावी कोठे तव बाळक येरी म्हणे जी पुत्रमुख पाहिले नाही अद्यापि। मच्छिंद्र म्हणे बोलसी का खोटे म्या वरद भस्माची दिधली चिमुट भस्म नोहे ते संजीवनी पीठ पुत्ररूपीचे दर्शवी। दाखवी परी तो पुत्र कैसा अजरामर मागे सोडिला कैसा तेजपुंज अन्यून अनिळ महेशा ऐसा पुत्र असेल की। असो भस्मचिमुटी ऐकता वाणी खूणयुक्त झाली नितंबिनी परी भस्मचिमुटी ते उकिरडा भुवनी सांडिले अन्याय वाढला। तेणे करुनी जाहली भयग्रस्त हृदयी संचरला कंपवात चित्ती म्हणे आता हा नाथ शिक्षा करील मज लागी। नेणो शापे करील भस्म की तोडील स्वशक्तीने माझा काम की तरुरूप हो ऐसा शाप देऊन सांडूनी जाईल अवनीते। आधी मी अल्पबुद्धी पासूनी घेतल्या आहेत नितंबिनी वाणी की कानफाट्याची विपरीत करणी अविद्यार्णवी असती ते। नाटक चेटक कुडे अपार कपट जाणती दुर्गुण परम पापिष्ट जाया पाहुनी उत्तम बरवट स्तुती करीती तियेची। दिनमान पर्यंत पुत्री उत्तम जया करीती रात्री मग शयनी घेऊनी शेजपात्री
भोग भोगिती दुरात्मे. ऐसे पूर्वी मजश्रुत सखिया मुखी श्रवण केले होते, परी तोची बोल समस्त सत्य होऊ पाहातसे. तरी आता कपाळ फुटके होणार ते होऊ शके, कान फाट्या करुनी चेटके दशा करील की माझी. तरी याते कवण उपाय काही सुचेना करू काय, हा ओळख धरुनी समय साधुनी आला परतोनी. ऐसे रीती मनी जल्पत तरी गात्रे थरथरा कापत, अत्यंत भयाचे भरुनी भरते शुद्धी पात्रा सोडिले तिने. यावरी नाथ म्हणे वो जननी, पाहसी काय तू पिशाचपणी, पुत्र कोठे तो दावी नयनी, उशीर न लावी वो माते. ऐसिया बोलाची होता दाटी, मग विचारी हृदयी गोरटी, की यासी वदावी खरी गोष्टी, वृत्तांत जितुका झाला तो. खरेपणी आहे वर्म, मिथ्यावादी होय न शर्म, दैवे अन्याय साफी होऊन मुक्त होतसे तो प्राणी. तस्मात जी खरी सत्यनीती, त्यात साहते बहु असती, पाचामुखी वदुनी श्रीपती, मुक्त करी अन्यायी. तस्मात राहो अथवा जावो प्राण, पुढे येवो कैसे घडून, परी सत्य वाचे खरे भाषण, वृत्तांत झाला तैसा वधू. मग चरणी ठेवुनी भाळ, उभय जोडुनी करकमळ, लानमुख दीन विकळ, वृत्तांत सकळ निरोपी. म्हणे महाराजा क्षमाशीळा, आपण जो का प्रसाद दिधला, परी अन्याय मजपासुनी झाला, भस्मगारी सांडिले. सांडिले म्हणाल काय म्हणून, तरी विश्वासे व्यापिले नव्हते मन, भस्माने पुत्र होईल कोठून, ऐसे म्हणून सांडिले. शेजारी असती बोलती जन, दारा म्हणती प्रज्ञावान, खरे नाहे निरूपण, केले विचित्र तुझ लागी. तेणे संशय आणुनी मनी, नेणो कैसी घडेल करणी, जठरी पेटला कोपवन्ही, तरी आपणची भोगावा. अपत्याकरिता परम अहित, परगृही मिळवावे का यथार्थ, म्हणोनी गौप्य धरिले चित्तात, समस्ती बदलीसे. जन्मात आल्या परोपकार, करावा हे शास्त्र निर्धार, न घडेल तरी उपकार, अनुपकार करू नये. उत्तम वृक्षाची करावी लावणी, न धडे तरी न टाकावा खंडोनी, धर्म करावा न मेदिनी, वारू नये कवणाते. आपण स्वतः तीर्थासी जावे, न घडे तरी परा न वारावे, विवाह कार्य सदा न मोडावे, आपुली बुद्धी वेचूनिया. गौतमी करू जाता चोरी, तेथे वेचू नये वैखरी, तस्करा ते मारिता अधिकारी, आडत्या ते होऊ नये. सुतापाशी पित्याचे अवगुण, सांगोनी न करावे मन क्षीण, सुनेपाशी सासूहीन, म्हणू नये कदाची. कूपतडाग मळे बागायत, करता वारू नये कवणाते, कोणी कीर्तनासी असतील जात, आड येऊ नये त्यासी. आपुली वैखरी वेचल्यात, होऊ पाहे पराचे अनहित, तरी ते विचारुनी स्वचित्तात, मौने काही न बोलावे. ऐसे जाणोनी सरस्वती, सत्य बोलली ती युवती, की महाराजा विश्वासचित्ती, ठसला नव्हता त्यावेळे. ऐसिया युक्ती प्रयुक्ती करून, भावाभावी दृष्टी वेचून, जेणे जनाचे होय कल्याण, तोची अर्थ करावा. म्हणून भस्माचे सांडवण, मज दयाळा घडले पूर्ण, काय करू दैवहीन, उपाय तो अपाय झालासे. की वाटे चालता चाली, धनाची ग्रंथिका पुढे आली, परी दैवहीना बुद्धी संचरली, अंध भावे ते समयी. की कल्पतरूच्या वृक्षाखाली, कल्पिली कल्पना फळा आली, की पिशाचवत बुद्धी संचरली, दैवहीना शेवटी. तन्याये माते झाले, आता क्षमा करावी माऊले, अज्ञानापणे उडविले हित माझे महाराजा.
परीही ऐकता वाणी मच्छिंद्र खिन्न झाला मनी. म्हणे स्त्रिया जाती पापरूपिणी अविश्वासाचे भांडार हे. हिताहित कदा न जाणती भलतेसे पद ठेविती. आपण बुडिनी दुसऱ्यास बुडविती 42 पूर्वजांसी. स्त्रिया संगे लाभ किंचित काही दिसेना सकळ अनहित. उगाची रावे भडाईत वृषभजेवी बनीचा. उदयापासून सायंकाळ कष्ट अमित होती तुंबळ. एक क्षणही चित्त शीतळ विश्रांती ते मिळेना. या विषय सुखाची परी मानावी जरी हृदयांतरी. तेथे होय स्वशक्ती बोहरी निर्बळपणे मिरवावे. ऐसी जीवासी अवस्था होय मेलिया नरका माझी जाय. केल्या कर्माचे रूप फेडाया आचरण काही नसेची. शिष्य पाप गुरुनाथा स्त्री पाप भोगणे भरता. तस्मात जिकडे तिकडे पाहता अनर्थाचे मूळती. तस्मात स्त्रियांचे बुद्धी लागे जन तो प्राणी गा प्रज्ञाहीन. महामूर्ख अति मलिन दुष्कर्माचा भांडारी. तन्याये मी मूर्ख झालो या बाईच्या बोली लागलो. वरद मंत्र भस्य ओपिलो सूर्यवीरा आणोनी. या उपरी आणिक वर मंत्र संजीवनी आहे अमर. सूर्यवीर्य देहवर रचिला असेल कोठेही. तरी आता ठाव सांडिला शोध करुनी पाहू वहिला. ऐसा मनी विचार केला सरस्वती ते बोलतसे. म्हणे माय वो ऐक वचन घडले घडो दैवयोगाने. तरी सांडिले भस्म ते ठिकाण मम दृष्टीसी दावी का. तुझवरी क्षोभ करावा काही तरी पदरी काही पडत नाही. तरी सांडिला ठाव माझे आई निजदृष्टी दावी का. ऐसे बोलता नाथवाणी भय फिटले मुळी हुनी. प्रांजळ चित्ते शुभाननी मुखचंद्रा उचंबळी. म्हणे महाराजा योगद्रुमा सांडिला ठाव दावित्ये तुम्हा. पुढे चाले उगमा नाथ जातसे सवे सवे. तव तो उकिरडा केर उद्दाम गोवर पडिला पर्वता समान. तेथे जाऊनी सुमधुम नाथाप्रती सांगतसे. हे महाराजा तपा जेठी येथे सांडिली भस्मची मुठी. ऐसे ऐकोनी नाथ होटी हाक मारी बालका ते. हे हरिनारायण प्रतापवंता मित्रवर्या सूर्यसूता. जरी असशील या गोवरात निघत्वरित या समयी. या गोवरगिरीत नरदेह जन्म मिरवला असे तू ते उत्तम. तरी गोरक्ष ऐसे तुते नाम सुढाळपणे मज वाटे. 12 वर्षेपर्यंत बैसलासी गोवर रक्षणार्थ. म्हणून गोवर रक्षक नाम तू ते पाचारितो स्वच्छेंद्रे. तरी आता न लावी उशीर हे गोरक्षनाथा निघे बाहेर. ऐसे वदता नाथ मच्छिंद्र बाळ शब्द उद्देला. म्हणे महाराजा गुरुवर्या गोरक्ष असे मी या ठाया. परी गोवर नगाने गुंफित काया भारमौळी विराजला. तेणे करुनी शरीर वेष्टन झाले आहे दडपण. तरी गौरिया ते विचारून बाहेर काढी महाराजा. ऐसे ऐकुनी बोले उत्तर लवकरी आणून लोहपत्र. मही विदारुनी नगगौर बाळतनू काढली. काढली परी ती तनुलता बालार्क किरणी दिसे समता. की घन मांदुसी विद्युल्लता चमकदावी आगळी. की पूर्णचंद्र प्रकाश पौर्णिमेचा दिशा उजळे समयी निशीच्या. तेवी तनुगर्म मदनाचा जगा माझी मिरवला. की दुसरा ईश तो चक्रधर त्यजोनी आता मूर्तिसार. वीट मानुनी क्षीरसागर म्हणून येथे आला असे. कुंकुमाकार पदपंकज सकळ आंघोळ्या तेजपुंज. चंद्राकार सम विराजे नखे अग्न आंघोळी. घोटी व सुनीळ अपूर्व देखा की इंद्रनिळाची झळके विका. मनगटावरी अलोलिका सकळ पोटरी विराजे. गुडघ्यावरी जानुस्थळ
जैसे स्तंभ कर्दळीचे उभय सरळ, त्यावरी कटितटा अति निर्मळ, हरी माझा सम जाणावी. कटीवरती नाभित धाम, त्यावर ते हृदय अति सुगम, सुगम परी विद्याधाम, ऐसे परी वाटतसे. सरळ बाहू स्कंधी शोभत, परी अजान बाहू दिसो येत, तया माझी जग समस्त, उभ्या कर्दळी मिरवती. त्यातेही अंगुळ्या सरळ प्रकाम, तया अग्री नख उग्रतम, चंद्राकृती तेज उत्तम, कोर जैसी द्वितीयेची. असो स्कंधा माझी ग्रीवा सकळ, घोटिता बीक दावी सरळ, तयावरी हनुवटी निर्मळ, अधरोपरी शोभतसे. अधर दंत जिम्हे सहित, आनन केवळ चंद्र मूर्तिमंत, परी आनन नोहे धाम निश्चित, वेदधनाचे विराजे. सरळ नासिका शुकाग्रवत, उभय चक्षु विशाळवंत, चक्षु नव्हेत ते शशी आदित्य, नांदावया पातले. भाळ विशाळ कबरी भार, उरळवरती पिंगटाकार, ऐसा महाराज सर्वेश्वर, उदया आला वाटते. 12 वर्षे अलोलिक, सर्व गुणी पाहता बालक, सरस्वतीने भाळी देख, तर्जनी ते लाविले. मनात म्हणे ती गोरटी, आहा जनी मीच करंटी, ऐसा पुत्र माझिये पोटी, येता दैवे उच्छेदिला. चित्ती उठोनी परम तळमळ, नेत्री दाटले अपार जळ, मोहे करपे हृदय कमळ, रुदन संवादा अनुवादी. ते पाहुनी मच्छिंद्रनाथ, म्हणे खेद कावो करिसी व्यर्थ, तुझा नव्हता तो सूत, प्राप्त कैसा होईल. पहा पहा अन्नयोग, श्वानपराचा भक्षितो भाग, परी उलटोनी रसना मार्ग, श्वान दैवे विराजे. तन्याये मूर्तिमंत, विभाग नसे हा ऐसा सुत, आता शोक करिसी का व्यर्थ, नवशाप विभाग मिरविसी. तरी जातू येथुनी, नाहक घेसील शापवाणी, माझा कोप प्रत्यक्ष अग्नी, ब्रह्मादिका साहेना. ऐसी बोलिला क्रूर वार्ता, सरस्वती पावली भयचित्ता, मागे पाऊल ठेवूनी तत्वता, निज सदना पातली. येरीकडे गोरक्षनाथे, येऊनी वंदिले गुरुपदाते, मच्छिंद्रनाथ तो प्रसन्न चित्ते, अनुग्रह ओपितसे. ओम इति एकाक्षर अक्षर, संबोधित समग्र, नारायणी नामोच्चार, मंत्रविधीने निरोपिला. वरद हस्त ठेवूनी मौळी, सकळ निवटिली अज्ञान काजळी, वरद विभूती चर्चुनी भाळी, मुख कुरवाडी प्रेमाने. मग हस्त धरोनी तत्वता, म्हणे तान्हुल्या उठ आता, महीचे गोचर करुनी तीर्था, हरिपरायणा सकामाते. अवश्य म्हणूनी गोरक्षनाथ, सलीन चरणी माथा ठेवित, श्री मच्छिंद्राचा धरुनी हस्त, गमन करता पै झाला. चंद्रागिरीस्थान सोडुनी, करिती जगन्नाथी गमनी, तो मार्गी जाता एक ग्राम, कनकगिरी लागला. मच्छिंद्र पाहता ग्राम सुरस, बोलता झाला गोरक्षास, बारे प्रारंभ क्षुधेस, जठरा माझी दाटला. कक्षे माझी घालुनी झोळी, बारे संचरोनी वस्ती मेळी, भिक्षा मागुनी ये वेळी, क्षुधा माझी हरिकी. अवश्य म्हणूनी गोरक्षनाथ, सत्वर झोळी कक्षे घेत, संचरोनी कनक ग्रामात, भिक्षा मागे घरोघरी. भिक्षा मागता अति उद्देशी, तव तो गेला एका विप्रगृहासी, तेथे पाहता ते दिवशी, पितृश्राद्ध मिरवले. विप्र करुनिया भोजन, उपरी मागत्यासी देतसे अन्न, ते संधीसी गोरक्ष जाऊनी, अलक्ष जल्पतसे. तव त्या घरची नितंबिनी, महाप्राज्ञिक सुस्वरूपिणी, क्षमा शांतीची लावण्य खाणी, सर्वगुणी संपन्न. तिने पाहता गोरक्षनाथ, भाविती झाली चित्तात, म्हणे धन्य हे बाळ अतीत, चांगुलपणी मिरवतसे. प्रत्यक्ष माते भासे कैसा,
की बालर्कतनुचा होतीला ठसा, की हरुनी चपळेचे मांदुसा, मही लागी उतरला. परी हा तापसी योगी वरिष्ठ, माते भासतो योग हा श्रेष्ठ. पूर्वीचा कोण योगभ्रष्ट, जगा माझी मिरवतसे. ऐसे जाणुनी लवड सवडी, पात्री पदार्थ स्वकरे वाढी. अन्न सामग्री अति तातडी, घेऊनी आली भिक्षेसी. खाजा करंजा पदार्थ धीवर, पोळी भात शिरा कचोर. मालुपोयादी सुकुमार, परम मृदू भक्षकतो. चोटी मुगदळ बुंदी विशेष, पूर्ण पोळ्या विस्तीर्ण पात्रास. घार्या पुऱ्या पंचमधुरस, श्रद्धा पूर्ण ठेविल्या. वड्या पातवड्या शाखा बहुत, सौभ्य मठ्ठकाचे द्रोण भरित. कोशिंबिरी आंबे रायते, बहुभात चटणिया. कढी सांबारे वडी त्यात, सार आमटी चणचणीत. नाना द्रोण भरुनी घृत, मेतकुटादी वाढिले. मध्यभागी ठेवुनी भात, त्यावरी वरण कनक वर्णात. तळी वडे पोखरे दह्यात, घालोनिया वाढिले. ऐसिया परी षड्रसान्न, घवघवीत पात्र वाढून. श्री गोरक्षा पुढे ठेवून, नमस्कारी प्रीतीने. गोरक्ष पाहता पात्र सुरस, मनी वाटला परमहर्ष. चित्ती म्हणे त्या नितंबिनीस, धन्य धन्य माऊले. आहा आम्ही कोठील कोण, नोहे इष्ट सोय रे जन. आम्हासाठी सिद्ध करून, पात्र वाढवून आणिले. पात्र पहा घवघवीत, हे पात्र नोहे यथार्थ. शिवलिंगी शोभला भात, पात्र शाळुंका मिरविली. नाना पदार्थ अर्थप्रकरण, ते शिवासी अपार सुगम. की शिवला खोली ढासळून, शाळुंका ते मिरविली. की प्रीती पाहता तो भात, सकळ अन्नाचा प्रभू शोभत. पात्रमही ते प्रीतीने बहुत, नाना पदार्थ मिरविले. तरी शाकनो हे पुतना वेळ, खाजे मंत्री दिसे सकळ. मौळी छत्र तेजाळ, वरान हे मिरविले. ऐसा भास भासुनी हृदयी, पात्र कक्ष झोळी न ठेवी. आशीर्वचने तोषवुनी बाई, जाता झाला महाराज. चित्ती म्हणे उदरापुरते, प्राप्त अन्न झाले माते. आता वेचुनी स्वकष्टाते, केवी हिंडावे घरोघरी. ऐसा विचार करुनी चित्ती, येऊनी वंदिले श्री गुरुमूर्ती. भिक्षा झोळी कक्षेतुनी निघुते, काढुनी ठेवी पुढारा. तव ती प्रत्यक्ष तपोमौळी, विकासुनी पाहे झोळी. तव ते अन्न सुंदर परिमळी, निजदृष्टी देखिले. मग ते घेऊनी आपुले पासी, भोजन करी योगींद्र तापसी. अन्न स्वादिष्ट रसनेसी, लागता भक्षी आवडीने. मुखा माझी कवळ करिता, रसना न लावी दंता. म्हणे दे तरकी होतील आता, लवड सवडी लोटी तसे. जठर भांडारी भरुनी भरते, आणिक इच्छे नाही पुरते. परी सर्व पदार्थ कामनायुक्त, वडा प्रिय मिळवला. परी पदार्थ अपूर्वपणी, कामना येथे राहिली मनी. की वडा आणिक असता भोजनी, चांगुलपणा मिरवितो. ऐसी चित्ती कल्पना आणून, पाहता झाला गोरक्षवदन. तो सच्छिष्य ओळखून, बोलता झाला गुरुसी. म्हणे महाराजा तपोधना, कवण कामना आली मना. तो अर्थ उघड दावुनी वचना, आम्हा कार्या निरोपावे. येरू म्हणे गोरक्षनंदना, कामना वेधली माझिया मना. आणिक वडा असता भोजना, तृप्त चित्ती मिरवतो. ऐसे ऐकोनी गुरुचे चोज, म्हणे गुरुराजा महाराज. आताची वडा आणुनी सहज, तुम्हा प्रती देईन मी. ऐसे म्हणोनी तात्काळिक, उठता झाला तपोनायक. विप्रगृही येऊनी देख, मारी हाक गोरक्षतो. म्हणे माय वो माय आता, आणिक वडा दे तत्वता. मम गुरुची कामना असे चित्ता, तृप्ती असता ते पावेना. तव ते बोले नितंबिनी, आलासी गुरुचे निमित्त करोनी.
परी सकाम सविता स्वेच्छापणी हृदया पात्री हेलावे. माते दाऊनी गुरुभक्ती कामने करू पाहसी तृप्ती. तस्मात सकळ अर्थ कळू लागला चित्ती मज लागी जाणपा. येरू म्हणे जननी ऐसे कामनी वेधले नाही मानस. गुरु इच्छा काम उद्देश पाहू आलो तव ठाया. तव ती बोले विप्रनंदिनी गुरु अर्थ काममी. वेधली म्हणतोसी तरी प्राज्ञी वन माझे ऐकावे. अगामम भक्तीचे प्रसंगे करून तू ते दिधले पहा वाढून. पुन्हा आलासी मागून तरी ते नाही फुकाचे. येरू म्हणे तरी त्यास काय लागते सांग आम्हास. तेची देऊनी तू ते खास वडे जाण इच्छितो. येरी म्हणे गुरुभक्ती माते दाऊ पावलासी शक्ती. परी वडे अन्नावरते पाहिजेत डोळा काढूनी देई का. येरू म्हणे काय कठीण चक्षु कामनी वेधले मन. तरी चक्षु आता देईन जाण उशीर नसे या कार्या. ऐसे बोलूनी केले कौतुका तत्काळ अंगुळी अनामिका. चक्षुद्वारी घालोनी देखा बाहेर काढिले बुबुळाते. बुबुळ गोळ वाम करतटी ठेविता लोटला रुधिर पाटी. जैसा नगी झरा लोटी अकस्माद उद्भवलासे. की मांदार नदी स्वर्गीहुनी उत्तरे मनकर्णिकेचे जीवनी. तन्याये चक्षुद्वाराहुनी लोटे लोटला रुधिराचा. म्हणावी ती रुधिर नोहे शक्ती दाखवू पातली गुरुभक्ती. विप्रकामना पात्र भरुनी जीवन भागीरथी दाविली. काते जाया हेलन भाव ती सागराची मिरविली ठेव. तदर्थ जीवन भागीरथी राव गोरक्ष नगीची आणली असे. असो ऐसे तेणे रुधिरा लोट लोटला महीवरा. ते पाहुनी चिंतातुरा प्रेमे जाया मिरविली. रुधिर वाहता भडभडाट मही लोटला रक्तपाट. खंडना नोहे परम अचाट भूषण मिरवी लोकाते. तरी तो पाहता रुधिरपाट नोहे धरा देवीचा शुद्ध मळवट. बाळी चर्चुनी कुंकुमपाट भूषण मिरवी लोकाते. ऐसी ती विप्रदारा पाहून लज्जित झाली अरिष्टपण. परमचित्ती खोच मानून सदना माझी परतली. चित्ती म्हणे हा आहा हा कैसे बोलता झाले विपर्यासे. धन्य हा एक शिष्य असे जगा माझी मिरविला. आहा कैसे केले धैर्यपण बोलताची काढिला जेणे नयन. परी ती व्यापुनी भयसंपन्न म्लान वदन मिरविली. मग वडे घेऊनी 7-5 देऊ पातली लगबगे साच. पुढे ठेवूनी वदे वाचे ऐक्याथे करी भावार्थ. उपरी जोडूनी उभय पाणी विनंती करी म्लानवदनी. म्हणे महाराजा सहजवाणी शब्द माझा उदेला. परी उदय होता न लाविता वेळ तुम्ही बाहेर काढिले बुबुळ. परी मम अन्यायी शब्द केवळ क्षमापात्री मिरवणे. तुम्ही कृपाळू संपूर्ण बैसता अंगी क्लेश धरून. परी तितुके दुःख पराकारण देऊ ऐसे वाटेना. की कमळ करी अस्तसमयी घ्यावया इच्छा द्रुम घेत हृदयी. परी ते दुःख प्रवाही कदा काळी मिरवेना. शेवटी आपण पावोनी मरण परा ते कळिके सुख ओपून. राहे तन्याये करून तुम्ही संत आहाती. उपरी बोले गोरक्षनाथ तू किमर्थ झालीस भयभीत. वडे अन्न तत्प्राप्त्यर्थ चक्षु दिधला म्या आपुला. तरी तू भयभीत न होई सकळ स्वकरी माझे विराजे बुबुळ. येरी म्हणे तपस्वी स्नेहाळ कृपा करी मजवरी. इतुके देऊनी माते दान बुबुळासहित नेईजे अन्न. आपुले कार्य संपादून क्षमा वाढवी आमुते. ऐसे ऐकुनी गोरक्षनाथ म्हणे तू न होई भयभीत. बुबुळासह वडे अन्नाते घेऊनिया चालिलो. चक्षुसी आडवोनी पदर जावोनी उभा राहिला गुरुसमोर. वाचे बोले नम्रोत्तर इच्छा पूर्ण कराजी.
परी तो कनवाळू मच्छिंद्रनाथ सच्छिष्याचे मुख पाहत, तव वसनपदर चक्षुवरते घेऊन या मिरवला. ते पाहून चक्षु वसन म्हणे चक्षु झाकिला केवी वसने, येरू म्हणे उगेच करून चक्षु वसने धरियेला. मनात कल्पी गोरक्षनाथ जरी मी याते करी श्रुत, तरी धिक्कारुनी वडे अन्नासहित दुःख प्रवाही मिरवेल. जैसा श्रावणाचा अंतकाळ ऐकता न सेविती वृद्ध तेथे केवळ, तन्याये येथे केवळ दुःख सरिता लोटेल. म्हणून पुसता गुरुनी वचन बोले श्री गुरु ते गोप्य धरून, सहज स्थिती चक्षु वसन धरिले असे महाराजा. येरू म्हणे बा मुख कमळा प्रत्यक्ष पाहू दे माझिया डोळा, येरू म्हणे गुरुस्नेहाळा भोजन झालिया दाखवीन. मी तो असता सहज स्थिती की परी उगलाच नयन केऊ गती, ठणका उठला चक्षुप्रती आला की काय कळेना. तरी ते दावुनी चक्षुद्वार परम दिसेल अपवित्र, किळस वाधील भोजनोत्तर चक्षु पहावा महाराजा. येरू म्हणे बाण घडे ऐसे आधी पाहुनी तव मुखास, नंतर सारू भोजनास दुःख तुझे हरवूनिया. जरी तू करीसी अनुमान तरी प्रत्यक्ष गोमा समान, मानिन हे अन्य निश्चय जाण चक्षु आधी दाविका. ऐसे करता निर्वाण वचन गोरक्ष बोले श्री गुरु कारण, की मागू गेलो वडे अन्न कथा झाली ती ऐका. जया घरी वडे अन्न तेथील सद्भक्ती आहे कामिन, तिनोचे प्रथम दिधले अन्न मागुनी गेलो दुसऱ्याने. तुमची इच्छा कामदाऊन म्या मागितले वडे अन्न, तव ती बोलली मज कारण गुरु भक्त म्हणवीसी. तरी तू काढुनी देई डोळा मग वडे देईन बाळा, ऐसे बोलता तर्जनी बुबुळा खोवूनिया काढिले. तरी हा अन्याय घालुनी पोटी माते करावी कृपादृष्टी, ऐसे ऐकता तपोजेठी परमचित्ती तोषला. मग चक्षुर्द्वाराहुनी वसन हस्ते काढी मच्छिंद्रनंदन, तो रुधिर प्रवाह अतिदारुण चक्षुद्वारा येतसे. मग बोले मच्छिंद्रनंदन त्याते बुबुळ बोले सांग माते, येरू काढुनी स्वहस्ते गुरुनाथा दर्शवी. मग तो प्रतापी योगद्रुम मंत्रसंजीवनी आराधुनी नेम, सविता तेज बुबुळधामी मंत्रप्रयोगी स्थापिले. पूर्ण मंत्राचा होता पाठ बुबुळ संचरले चक्षु कपाट, मग पूर्वस्थितीहुनी अचाट तेजा लागी मिळवले. मग अंकी येऊनी गोरक्षनाथ स्वकरे मुख कुरवाळीत, म्हणे धन्य धन्य बा महित तुची एक सच्छिष्य. मग त्यासी घेऊनी अंकावरी सच्छिष्यासह भोजन करी, परी धैर्य शक्तींची अपार लहरी मच्छिंद्र देही मिरवतसे. झालिया सांगोपांग भोजन गोरक्षासी बोले मच्छिंद्र जाण, बारे तव भक्ती पाहुन परमचित्ती संतोषलो. तरी मजपासीचे विद्याधन हृदयी साठवी ठेवून, मग अस्त्रविद्या दत्तात्रेय देणे सकळ तू ते निरोपीन. कवित्व विद्या साबरी सबळ तीही विद्या अर्पिली सकळ, एक मास करुनी वस्तीस्थळ विद्येचा अभ्यास केला पै. असो आता निरूपण पुढिले अध्यायी धुंडीनंदन, मालू सांगेल श्रोत्या कारण नरहरी प्रसादे करोनिया. स्वस्ती श्री भक्ती कथासार संमत गोरक्ष काव्य किमयागार, सदा परिसोत भाविक चतुर नवमाध्याय गूढहा. श्री कृष्णार्पणमस्तु. श्री नवनाथ भक्तिसार नवमाध्याय समाप्त.